नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनटोल्ड मराठी 1.0वर. बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा, ज्याने आपल्या डान्सने आणि अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांना हसवले. पण याच हसऱ्या चेहऱ्यामागे एक खूप मोठे दुःख दडले होते, ज्याचा खुलासा खुद्द गोविंदाने नुकताच एका मुलाखतीत केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोविंदाच्या आयुष्यातील त्या धक्कादायक घटनेबद्दल, जिथे तो एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा होता. 1996चा तो काळ होता. गोविंदासाठी त्याची आई निर्मला देवी यांचे निधन हा आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक धक्का होता. आईवर अफाट प्रेम करणाऱ्या गोविंदाला त्या दुःखातून बाहेर पडणे कठीण झाले होते. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने एक अशी आठवण सांगितली, जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. गोविंदा सांगतो की तो इतका व्याकुळ झाला होता की तो थेट नर्मदा नदीच्या काठावर गेला. त्याला वाटले की जर तो नदीत खोलवर गेला तर कदाचित तिथे त्याला त्याची आई भेटेल, आणि हा क्षण त्याच्यासाठी आत्महत्येचा नव्हता, तर आईला पुन्हा पाण्याची एक निरागस आणि एक चुकीची अपेक्षा होती. त्याने स्पष्ट केले की तो आपल्या या कृतीला आत्महत्या मानत नाही, पण त्यावेळची त्याची मानसिक अवस्था खूपच नाजूक होती. तो नदीत चालत असतानाच रामकुंडल नावाच्या एका पुजाऱ्याने त्याला पाहिले आणि त्यांना बोलावून बाहेर काढले. त्या पुजाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाने गोविंदाचे डोळे उघडले आणि त्याला जाणीव झाली की त्याला आपल्या मुलांसाठी जगायचे आहे. आणि या धक्क्यातून बाहेर पडायला गोविंदाला 15 दिवसांपेक्षा जास्त काळ लागला. या घटनेनंतर त्याचा चित्रपट आणि अभिनय आणि यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. गोविंदाने सांगितले की त्याच्या चित्रपट, स्टारडम आणि हिरो हे सगळं काही देवाचं एक देणं आहे. तो या सगळ्या गोष्टींकडे खेळ म्हणून पाहतो, ज्याची जबाबदारी त्याला देवाने दिली आहे. सांगायचे झाले तर गोविंदाची आई निर्मला देवी या एक उत्तम शास्त्रीय गायिका आणि अभिनेत्री होत्या. 15 जून 1996 रोजी त्यांचे निधन झाले आणि आज इतक्या वर्षानंतरही गोविंदाच्या मनात त्यांची जागा कुणीही घेऊ शकलं नाही, हेच दिसून येते. सुनीता आहुजा यांनी अनेकदा म्हटलंही आहे, गोविंदाचे आईवर असलेले प्रेम शब्दांच्या पलीकडचे आहे. मित्रांनो, आयुष्य कितीही मोठे असले तरी आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही, हेच या घटनेवरून सिद्ध होते. तुम्हाला गोविंदाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अनटोल्ड स्टोरीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.